हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत मटन क्लिअर स्ट्यू विथ व्हेजिटेबल्स. हे आपल्याला लागणार आहे. हे मी इथे थोडंसं सीनाचे हे घेतलेलं आहे मटन. अर्धा किलो जवळजवळ ते घेतलं. अर्धा किलो मटन तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आणि हे 3 छोटे अनियन. हे आपण यखनी पुलावला यखनी केलेली ना त्या टाईपचंच आहे थोडंसं. त्याच्यात आपल्याला व्हेजिटेबल्स घालायचे आणि नो ऑइल ॲट ऑल. खूप ओनली बट इट्स विथ व्हेजिटेबल म्हणून त्याला स्टू आपण. ह्या मी इथे घेतलेल्या आहेत 6 मिरच्या. ह्या 2 कापल्या मी आता स्लिट करून 6 मिरच्या. इथे हा मी फुल एक पॉड गार्लिकचा घेतला. हे 2 इंचचं आलं घेतलं मी आणि त्याचे स्लाइस केलं मी. नंतर त्याच्यात मी घालते बडीशोप 2 चमचे, तेजपत्ता, फूल मसाला फूल, तुकडे दालचिनीचे आणि 6 लवंग. ते आपण घालूया चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घातली. आता घालूया थोडीशी कोथिंबीर. आणि ह्याच्यात घालूया 1 चमचा धणा पावडर. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया. आणि मग त्याच्यात सगळ्या व्हेजिटेबल घालूया. व्हेजिटेबलमध्ये मी घेतलं आहे 1 गाजर, थोडं बीन्स, कॉलीफ्लॉवर, 2 बटाटे. त्याच्यात घालूया आपण पाणी जरा जास्त, कारण हे क्लिअर स्टू आहे म्हणजे थोडं सुकासर, त्यामुळे जरा पाणी थोडंसं जास्त. आता ह्याला कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्या देऊया. गॅस मी इथे मीडियमवरच ठेवते, कारण आपले छोटे छोटे मटणाचे पीसेस पण नाही आहेत, छोटे छोटे आहेत आणि ते आपले सीनाचे आहेत, त्यामुळे त्यात जास्त मीठ पण नाही आहे त्याच्यात शिजायला. मीडियमवर ठेवला गॅस. 2 शिट्या. कॉलीफ्लॉवर, बीन्स, कॅरेट आणि पटेटो हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. इवन प्लेन पण तुम्ही खाऊ शकता. आम्ही ब्रेड बरोबर खातो. तुम्ही रेसिपी बघा आणि तुम्हाला कशा बरोबर खायला आवडेल ते पण मला करा. आज संडेचा तुमच्याकडे काय मेनू आहे? संडे स्पेशल. 2 शिट्ट्या झाल्यात आणि आपली वाफ पण बसली आहे. हे कुकरचं झाकण घेऊन मटण चांगलं शिजलं आहे. एकदम पण नाही, कारण आपण व्हेजिटेबल बरोबर पण आता थोडं शिजवणार होते. हे फक्त इथे तमालपत्र आणि 1-2 आल्याचे तुकडे फक्त काढले, ते पण वरती आले म्हणून. आता आपण त्याच्यात टाकूया व्हेजिटेबल. कॉलीफ्लॉवर, बीन्स, कॅरेट आणि पटेटो. कॉलीफ्लॉवर आणि बटाटे थोडे मोठे मोठे पीस ठेवले. व्हेजिटेबल्स मी असेच शिजवून देते. ह्याला मी कुकरचं झाकण नाही लावत. 2 उकळी आला की शिजवून जाईल. ह्याच्यात पण बघा मसाला वगैरे काहीच नाही आहे आणि सगळं असं कापून चिरूनच आपण टाकतो. म्हणजे ते ऑइलमध्ये मसाला फ्राय करा वगैरे असं काही नाही का. खूप इझी आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. जे मीट लवर्स आहेत स्पेशली त्यांना तर खूप आवडेल, कारण ह्याच्यात रिअल तो मीटचा फ्लेवर येतो. कारण आपण मसाल्यामध्ये भुनतो वगैरे ते मसाल्याचं जास्त टेस्ट येते ना, ह्याला जास्त मीटची टेस्ट येते. बघा तुम्ही नक्कीच. आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू. सर्व करताना वरून आपण घालणार आहोत कुठलेली काळी मिरी.
आपण आता हे उघडून बघूया. तर भाज्या झालेल्या आहेत, म्हणजे कलरवरनं तरी तसं कळतंय. हे बघ, हे बघ. आता मी गॅस बंद करते. बीन्स हे बघ, मी म्हटलं ना बीन्स खूप कवळी होती, त्यामुळे तेवढं शिजायला पण वेळ नाही लागला. ते 10 मिनिटं ठेवले असेल. आपण हे सगळे इथे काढून घेऊ. आता आपण घालू याच्यात कुटलेली काळी मिरी आणि कोथिंबीर. आपलं मटन क्लिअर स्ट्यू विथ व्हेजिटेबल्स इज रेडी. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.